हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी दादासाहेब लोखंडे, जिल्हा उपप्रमुख, पक्षवाढीच्या कामासंदर्भात सांगायचं जर झालं तर सोलापूर जिल्हा प्रमुख आदरणीय महेशजी चिवटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना परवा 4 दिवसापूर्वी साहेबांना फोन केला की साहेब, आपल्या शिवसेनेमध्ये तळागाळामध्ये ग्रामीण भागामधून महिला भगिनी असतील, युवक कार्यकर्ते असतील, हे आपल्या सेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. साहेबांनी अतिशय कौतुक केल्यामुळे आम्ही 6-7 गाड्या घेऊन जवळजवळ 25-30 कार्यकर्ते घेऊन त्यांच्या निवासस्थानी गेलो आणि त्या ठिकाणी गेली अनेक वर्ष बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन काम करत असणारा एक कार्यकर्ता विजयराज कोकणे साहेब, त्यांच्याबरोबर आलेले जवळजवळ आपले रावसाहेब कोकाटे असतील, गणेश चिंतामणी खंडागळे असतील, शिवदत्त तानाजीराव भोळे असतील, भाऊसाहेब मगर असतील, आकाश लोखंडे असतील, जय निचळ असतील, धीरज जावळे असतील, गौतम कांबळे असतील, बुद्धभूषण कांबळे असतील, राज कोकाटे असतील, तुषार बनसोडे असतील, सिद्धार्थ गवळे असतील, रितेश गायकवाड असतील, लक्ष्मण धोत्रे असतील, संतोष रुपटक्के असतील आणि महिला भगिनीमध्ये नीता शिंदेताई असतील, रोहिणी आहिरेताई असतील, संगीता राजू पिसे असतील, रुपाली अण्णासो जाधव असतील, रोहिणी अनिल गायकवाड असतील, सोनाली रणजित लोखंडे असतील, आयेशा शरफुद्दीन शेख असतील, विजया संतोष रुपटक्के असतील, यांनी सगळ्यांनी मिळून आमचे तालुका उपप्रमुख आदरणीय तानाजीराव भोळे यांच्या आणि माझ्या नेतृत्वाखाली हा फार मोठा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झालेला आहे. या ठिकाणी फार मोठा दांडगा अनुभव असलेला कार्यकर्ता विजय कोकणे ही गेली अनेक वर्ष समाजहिताचं काम करत असल्याचा अनुभव असल्यामुळे त्यांना अकलूज शहराच्या शिवसेना युवक अकलूज शहर प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहेत आणि जिल्हा प्रमुख महेशजी चिवटे साहेब यांच्याकडं आरोग्य खातं असल्यामुळं आणि आरोग्यावर चांगल्या प्रकारचं ते काम करत असल्यामुळं सोलापूर जिल्हा सदस्य म्हणून पण त्यांनी त्यांच्या ठिकाणी त्यांना घेतलेलं आहे. वैद्यकीय उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत त्यांना तालुका पश्चिम भाग, पूर्व भाग तालुका प्रमुख म्हणून सुद्धा नियुक्ती, म्हणजे जवळपास 3 पदावर त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी आश्वासित केलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये जेवढ्या काही गाव वाड्या वस्ती असतील त्या ठिकाणी शिवसेनेच्या शाखा उभारणार आहे. त्याचबरोबर आरोग्यदूत म्हणून काम करणार ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना दवाखान्यामध्ये कुठलीही अडचण असली त्या ठिकाणी अहोरात्रपणे जाऊन त्या ठिकाणी सहकार्य करणं, पक्षाचं विजन, पक्षाचं नवीन धोरण, पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोचवणं, ही काम करण्याचं काम ते करणार आहेत. शिवसेना पक्षात का प्रवेश केला? कारण की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा पक्ष वाढवण्यासाठी आणि त्यांचं काम मला फरक पडलेलं आहे. कारण की गोरगरीब जनतेला निमेरातचं जाऊ किंवा कधीही करू दवाखान्याचं काम 10 लाखापर्यंत जी योजना आहे ती मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने ती बसवली जाते. परंतु तळागाळात पहिल्यांदा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, मग नेता मोठा झाला पाहिजे. ही शिंदेसाहेबाचं काम ही मला सगळ्यात आवडलेलं आहे. कारण की आता आपण बघतो पहिल्यांदा नेताच मोठा होतो पण कार्यकर्ता हायसा राहतो. पण आता शिंदेसाहेबाच्या एवढं मोठं धोरण बघितलं मी. शिंदेसाहेबाचं काम एवढं भारी छान आहे, तुम्ही कुठेही जावा फक्त शिंदेसाहेबाचं नाव सांगा. पण मी शिंदेसाहेबाचं बी काम असं करणार आहे की प्रत्येक गाववाड्यात जाऊन शिंदेसाहेबाची शाखा जिथं शिवसेना पोचवणार आहे, एवढं सांगतो मी तुम्हाला. जिल्ह्याचे चिवटे साहेब यांनी मला पद दिलेलं आहे आणि मी गोरगरीब जनतेला निमेरातचं कधीही मला कॉल केलं तरी मग कुठलंही काम असणं त्यांचं
त्या कामाला निम्याराचं मी तिथं जाऊन चिवटे साहेबाच्या जे आशीर्वादाने व एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादाने मी ती काम आहे ना निम्याराचं असो नाही तर कधीही असो तिथं 1 शून्य मिनटात तिथं न्याय देणार. सर्वप्रथम आता आमचे जिवलग दोस्त विजयभाऊ कोकणे यांनी परवाच प्रवेश केला व त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी जी टाकली त्या जबाबदारी ती पूर्णपणे उतरतील याची मला खात्री आहे. सर्वप्रथम त्यांचं पहिल्यांदा शिवसेना पक्षामध्ये मी स्वागत करतो अकलूज शहर प्रमुख या नात्याने. तर इथून पुढं कोकणे असतील, मी असेल, दादासाहेब असतील, बोळे पाटील असतील, हे आम्ही पूर्ण शिवसेना तळागाळापर्यंत पोचवायचं काम आम्ही निश्चितपणे करणार आहे. आणि गाव तिथं शाखा आणि अकलूजमध्ये पुढील 15 दिवसामध्ये एक 11 शाखेचं नियोजन आम्ही करतो आहे. तर त्या 11 शाखेसाठी भरतशेठ गोगावले साहेब मंत्री यांना आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आणि त्या हिशोबाने आम्ही सगळ्या गोष्टी शिवसेनेचं पूर्ण काम आम्ही करणार आहे. पक्षाचं काम चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. तालुक्यात, जिल्ह्यात साहेबाचं काम जोरात चालू आहे. शिंदे साहेबाचं, भरतशेठ साहेबाचं 2-3 मंत्री आपल्या जिल्ह्यात सारखे आहेत आणि काम चांगल्या पद्धतीने चालू आहे साहेबांचं. सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं, सगळ्या समाजाला एकत्र घ्यायचं, न्याय चालू आहे. आज दादासाहेबचं काम जोरात चालू आहे. दादासाहेब लोखंडे साहेबांचं त्यांना जबाबदारी मोठी दिलेली आहे साहेबांनी वरनं. आज विजूभाऊ आलेले आहेत, त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. महेशभाऊ पवार आहेत, त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे आणि जिल्ह्यात चांगलं काम चालू आहे. त्यामुळं साहेबाचं काम चांगलं असल्यामुळं पक्ष वाढवायला चांगली संधी आहे.